टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। मोहोळ तालुक्यात भीमा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच। कुरुल कामती भागात वाळू माफियांची गुंडगिरी वाढली। पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ला व धमकीचा गंभीर प्रकार। नमस्कार, आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल। मोहोळ तालुक्यातील भीमा नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुरुल, कामती, मिरी, अरवळी, अंधनारी आणि येणके या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे। याबाबत संबंधित प्रशासन आणि पोलीस ठाण्याकडे अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणात आरटीआय कार्यकर्ते आणि महादेव कोळी क्रांती सेनाचे उपाध्यक्ष लक्ष्मण मगर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत वाळू माफियांना अभय दिले जात आहे असा दावा केला आहे। तसेच पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ले, दमदाटी आणि धमक्यांचे प्रकार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। याच पार्श्वभूमीवर महादेव कोळी यांनी क्रांती सेनाचे उपाध्यक्ष लक्ष्मण मगर यांनी 1 मे 2026 पासून तहसील कार्यालय मोहोळ येथे बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिलाय। उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देत आरटीआय कार्यकर्ते व पत्रकारांना तातडीने संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। आता या गंभीर प्रकरणावर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पाहुयात उपोषणकर्ते लक्ष्मण मगर यांची प्रतिक्रिया। आज जे तुम्ही उपोषणाला बसला आहात, आपली मागणी काय आहे? मोहोळ तालुक्यातील भीमा नदी पात्रामध्ये बेकायदेशीर वाळू उपसा चालू आहे। तर त्या बेकायदेशीर वाळू उपशावर मोहोळचे तहसीलदार सचिन मोळी साहेब आणि कामतीचे पोलीस सहाय्यक निरीक्षक जगती गोरे साहेबांना माहिती दिली असता 8 एप्रिलला माहिती दिल्यानंतर सदरील कुठल्या मिरीच्या स्पॉटवर, एनकेच्या स्पॉटवर आणि आरबळीच्या स्पॉटवर माहिती त्यांनी दिल्यानंतर ही कारवाई झालेली नाही। मी 112 डायल केल्यानंतर बेकायदेशीर वाळू माफियाला माझा कॉन्टॅक्ट नंबर लिंकिंग होऊन कसा गेला हा मोठा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्यानंतर बेकायदेशीर एवढी लिंकिंग जर महसूलमध्ये आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल तर मग तुमचं काय तर बेकायदेशीर वाळू माफियाकडं देणं घेणं असेल, त्याशिवाय तुमचा माझा मोबाईल नंबर त्यांना गेला नसेल। एवढी मोठी परिस्थिती अशी हाताळत असताना एखाद्या जर सामान्य माणसानं बेकायदेशीर वाळू माफियाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्याच्या जीवाला जर धोका निर्माण होत असेल तर असल्या पोलिसांनी महसूल प्रशासनाचा काय उपयोग आहे? आपल्या सामान्य जनतेला त्याच्या स्वतःच्या हक्काची मोफत घरकुलं वाळू द्यायला त्या भागात नदी कोरडी असताना जे कोण देऊ शकले नाहीत। आता नदीला पाणी आल्यानंतर पत्र काढतात की 45 दिवस थांबा, पाणी कमी झाल्यावर आम्ही देऊ, असं करू तसं करू, कारवाई करू। मग आपण माझं पत्र दिल्यानंतर का कारवाई केली नाही? मग आपण पहिल्यांदा माझं पत्र कारवाई केली असती तर मला आज उपोषणाला बसायची वेळ आली नसती। मग आता जर आपण कारवाई इथून पुढे जरी अजून नाही केली तरी मला नाईलाज आहे, मला आपल्या विरुद्ध पुणे आयुक्त इथं उपोषणाला बसावे लागेल। ह्या वाळू माफियांना महसूलचा आणि पोलीस डिपार्टमेंटचा पाठीमागं हे असल्यामुळे, संरक्षण असल्यामुळे वाळू माफिया एवढं वरी तोंड काढत आहे की तिथं जाणारा पत्रकार असेल, सामान्य माणूस असेल किंवा कोणी त्या शेतकरी तिथला त्याच्या आवाज उठवून तर त्याला मारहाण करते, त्याला जीव मारण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून आमचं साधलं पाहिजे आणि सामान्य जनता मिली पाहिजे, एवढाच महसूलचा विषय झालेला आहे। तर ह्या सर्वांचा विचार विनिमय करून सामान्य जनतेनं यांना जाब विचारला पाहिजे। मी जसं जाब विचारतो तसं सर्वांनी जाब विचारला तर ही सगळी यंत्रणा जागेवर येणार आहे, नाहीतर भविष्यात एवढी मोठी रक्तपात खेळी होण्याची शक्यता या वाळू माफियांमुळे भयंकर असं दूषित वातावरण तयार झालेलं आहे आणि पत्रकाराचा जीव धोक्यात आलेला आहे। तरी पत्रकाराबरोबर मलाही पोलीस संरक्षण द्या, जेणेकरून आम्हाला स्पॉटवर जाऊन तिथं पाहणी करताना आम्हाला पूर्ण माहिती देता येईल तुम्हाला, की जेणेकरून आम्ही खोटं बोलतो खरं बोलतो ह्याची पण तुम्हाला पडताळणी करून मिळेल। यामागे राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे असे वाटतं का तुम्हाला? 100% बीजेपी सरकार त्याच्या मागे हात आहे, कारण बीजेपीच्या जीवावरच बीजेपी सरकार एकीकडं म्हणते असं करा तसं करा आणि नंतर बीजेपी 30 फोन केल्यानंतर मंत्र्याला संत्र्याला फोन केला, मंत्री कारवाई करत नाहीत किंवा पोलीस प्रशासन महसूल प्रशासन कारवाई करत नाही असा माझा अंदाज आहे। मोहोळचे आमदार राजू खरे यांना आपण भेटलात का? आमदार राजू खरे साहेबांना भेटलोय, साहेब म्हणले की आपण ह्याच्यावर विचार विनिमय करून त्यांच्यावर कारवाई करायला सांगू। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।